तुमचा रुग्ण शुद्धीवर आलाय, पण अजून बोलायला तरी थोडासा वेळ लागेल. आता हे ऐकताच कला आणि अद्वैत लगेच धावतच डॉक्टरांकडे जातात. खरं तर हे वाक्य दुसरं तिसरं कोणाचं नसून डॉक्टरांचं असतं. आणि कला म्हणते, डॉक्टर आणखीन किती वेळ लागेल, म्हणजे रिकवर आमचा पेशंट कधीपर्यंत होईल? तेव्हा डॉक्टर म्हणतात की जास्त वेळ लागणार नाही, पण त्यांना आरामाची नितांत गरज आहे. आता कला धावतच आत जाते आणि सोहमचा हात धरते. डोळ्यातून तिच्या अश्रू वाहत असतात आणि म्हणते की सोहम, बघ ना, सगळे तुझ्यासाठी किती प्रार्थना करतायत. तू लवकरात लवकर बरा हो बरं. आता आणि मला सांग, हे सगळं कसं काय झालं? तू एवढ्या टोकाचा निर्णय का बरं घेतलास? अरे, सगळं घर आदरलेलं आहे तू असं केलंस म्हणून. मी आईशी बोलले आणि तो दिवस दूर नाही जेव्हा तुझं आणि काजूचं लग्न होईल. तू आता लवकरात लवकर बरा हो, आणि असला काही पुन्हा केलंस ना तर माझा विचार आणायचा डोक्यात. पुढल्या वेळी मी तुझ्याशी बोलणारच नाही. तेव्हा सोहम म्हणतो, सॉरी वहिनी, आय एम सो सॉरी. सोहम हॉस्पिटलाइज झालेला आहे. म्हणजे आपण मागच्या भागात बघितलं की त्याने विष घेऊन घेतलं होतं. सो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरून हळूहळू त्याची कंडिशन कशी काय सुधारली, कशी काय खालावली, आणि तिथे आता कोण कोण उपस्थित आहे, त्यांच्यातला हा संवाद कोण कोण ऐकतंय, आणि पुढे काय होईल हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि फक्त बघू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि हो, तुमच्या प्रेमाने कमेंट सेक्शन अगदी भरून टाक दिवाळीच्या ओकेजनमध्ये. चला तर मग मित्रांनो, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सोहमने काजलसाठी गोळ्या खाल्लेल्या असतात, म्हणजे पॉइझन खाल्लेलं असतं. म्हणजे आपण मागच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये बघितलं की खरं तर त्याला ही आयडिया रोहिणीने दिलेली असते की तू हे खायचं नाटक कर, याच्यात जास्त काही नाही, झोपेच्या गोळ्या आहेत. तर रोहिणीने त्या गोळ्या त्याला दिलेल्या असतात झोपेच्या गोळ्या सांगून, पण ॲक्च्युअली ते पॉइझन असतं आणि सोहम ते कन्झ्युम करून घेतो, खाऊन घेतो. आता सोहमने ते का खाल्लं असतं ते पण सांगते. आता संगीताने काजलचं लग्न ठरवलेलं असतं 10-12 वर्ष मोठ्या माणसासोबत, आणि त्या माणसासोबत लग्न ठरलं हे दिनकर कलाला सांगतो, आणि कला जेव्हा अद्वैतला सांगते तेव्हा त्या दोघांचा संवाद सोहमने ऐकून घेतलेला असतो. आणि सोहम ते सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कोणालाही न सांगता थेट संगीताजवळ जातो, तिच्या घरी, आणि संगीता आणि दिनकरला माफी मागून, रितसर त्यांची माफी मागून काजलचा हात त्यांच्याकडे मागतो. आता संगीता त्याला साफ तोंडावर नकार देते, त्याला मुस्का ठेवते आणि घराबाहेर धक्के मारून काढून देते आणि म्हणते की तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा माझ्या मुलीला मी आजन्म कुवारी ठेवेल, तिचं लग्न कधीच करणार नाही. आता तो बिचारा खूप रडत कुढत अगदी भीक मागत मागत सांगत असतो की माझं काजलवर प्रेम आहे आणि आम्ही काशी, माझा आता डिवोर्स होतोय, सगळं काही संपलं आहे, मला तिच्यासोबत नवीच सुरुवात करायची. पण संगीता कुठे ऐकते त्याचं? तो त्या दिवशी घरी दारू पिऊन येतो. घरात तो सगळ्यांना सांगतो की माझं असं असं आहे, मला काजलसोबतच लग्न करायचंय. घरातले त्याला सगळे दिलासा सुद्धा देतात, पण ॲट द एंड सोहमच्या गोष्टी मनावर घेतल्या जात नाही असं त्याला वाटतं, आणि तो त्या ज्या रोहिणीने दिलेल्या गोळ्या असतात त्या तो नाटक म्हणून प्यायला जातो. ॲक्च्युली झोपेच्या गोळ्या असतात म्हणे त्या, असं तिने त्याला सांगितलेलंच, पण ते विष असतं. सो ते पितो आणि तो जमिनीवर कोसळतो, त्याच्या तोंडाला फेस यायला लागतो आणि त्याला लगेच हॉस्पिटलाइज केलं जातं. आणि संगीताला ही गोष्ट कळतात. संगीताला तेव्हा समजतं की नाही, यांचं प्रेम खरंच ट्रू आहे, कारण कला तिला सांगते की ह्या अशा प्रेमाला तू पाप म्हणत होतीस आई. सो या सगळ्या गोष्टींपर्यंत आपण मागच्या भागात बघितलं होतं. सो या भागात आपण काय बघणार आहोत मित्रांनो, की कधी कधी आपलं प्रेम आपल्यालाच संपवून जातं. सोहमच्या प्रेमाने त्याचा जीव घेतला का, की कोणीतरी त्याचं आयुष्यच आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला? सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, आणि त्यामध्ये दडलेलं आहे हेच रहस्य. मित्रांनो, आता हॉस्पिटलाइज केलेल्या सोहमसाठी घरातले सगळेजण तिथे जमलेले असतात, रडत असतात. कला सुद्धा बिचारी खूप रडत असते, कारण तिच्या समोर सोहमचं हे सगळं होत असतं ना, झालेलं असतं, आणि तिला पश्चाताप एकच असतो की आज सोहमला जर काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार, कारण त्याने मला ही गोष्ट सांगितली होती की माझं काजलवर प्रेम आहे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे, आणि हे सगळं काय होऊन बसलं बरं? तर थोडक्यात म्हणजे कलाला तेच वाटत असतं की माझ्या हातात असून मी करू नाही शकले, आणि तोवर सोहमने असं केलं. सो आता ती रडत असते अद्वैतच्या मिठीत जाऊन. ती रडते आणि म्हणते, चांदेकर, अरे बघ ना, सोहमने केलं काय, त्याने असं का केलं, त्याने माझ्याशी एकदा का नाही शांततेत बोलण्याचा प्रयत्न केला? तेव्हा अद्वैत कलाला शांत करत म्हणतो, हे बघ, खरे सावर स्वतःला, डॉक्टर प्रयत्न करतायत ना, आपण आशा सोडू नकोस, सगळं काही ठीक होईल, काही बिघडणार वगैरे नाही आहे, आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलंही वाईट का बरं होईल, असा विचार कर ना, ऑलवेज तुला नेगेटिव्ह विचार का करायचा आहे, रिलॅक्स, काही होणार नाही. आता अद्वैतने कलाच्या डोळ्यातले अश्रू पुसले, पण त्याच्या मनात सुद्धा एकच प्रश्न घोळत होता की सोहमने त्या गोळ्या घेतल्या का, त्याने स्वतःहून घेतल्या की त्याला घेण्यास कोणीतरी भाग पाडलं? कारण कितीही गंभीर परिस्थिती आली तरी सोहमने हे असं कधीच नव्हतं केलेलं. म्हणजे त्याच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा काजलने जेव्हा जीव देण्याचा प्रयत्न केला होता
म्हणजे काजल तर त्याचं प्रेम होती, तेवढ्या त्या टोकाच्या क्षणाला सुद्धा सोहमने असं कधी केलं नव्हतं. मग अचानक आता असं का केलं त्याने? तो याच विचारात असतो आणि कला सुद्धा याच विचारात असते. बाहेर उभे असलेले सगळेजण खूप चिंतेत असतात. रजनीचं रडणं थांबत नसतं, सरोज तिला सावरत असते आणि आबा पण चिंतेत असतात. सगळ्यांच्या अगदी चित्त कुठेच लागत नसतं. एकच ओढ असते की सोहमला शुद्ध कधी येईल आणि तो आपल्याशी बोलेल कधी. डॉक्टर येताच कला आणि अद्वैत त्यांच्याकडे धाव घेतात आणि विचारतात की काय झालं डॉक्टर, कसा आहे सोहम आता? तेव्हा डॉक्टर म्हणतात की रुग्णकृती सध्या स्थिर आहे, पण अजून शुद्धीवर मात्र आलेला नाही. आम्हाला त्याच्या शरीरात विषाचा अंश सापडलाय, पॉइझन सापडले. कला आता अगदी थरथरत्या आवाजात म्हणते, काय विष? म्हणजे सोहमने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना ते विष म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच आहे. कोणीतरी त्याला मारायचा प्रयत्न केलेला आहे, कारण तो बोलताना बोलला होता की तो काहीतरी वेगळं घेतोय. पण हे अचानक विष कसं काय आलं? हा शब्द म्हणजे विष हा शब्द ऐकून सर्वांच्या अंगावर काटा आला आणि अद्वैतने ठरवलं की आता या सगळ्या मागचा उलगडा करायचा. सगळ्यांना वाटलेलं असतं की त्या ज्या गोळ्या त्याने खाल्ल्या त्या झोपेच्या गोळ्या असतील, पण ते अचानक विष कसं काय झालं? सांगताना त्याने विष जरी सांगितलेलं असलं तरी ते जे बॉटल सगळ्यांनी बघितलेली होती त्या गोळ्यांची, त्यावर स्पष्ट असं झोपेच्या गोळ्या आहेत असं होतं मेन्शन केलेलं, किंवा त्या गोळ्यांचं नाव होतं. सो सगळे तेच अज्युम करत होते की झोपेच्या गोळ्या आहेत. तर कोणाला माहिती की ते विष आहे? आता जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की विषाचा अंश सापडलाय, तेव्हा सगळ्यांच्या अंगावर काटा येतो आणि अद्वैत म्हणतो की आत्ता तर मला या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी गेलंच पाहिजे. मी या सगळ्या गोष्टींचा शोध घेतलाच पाहिजे की माझ्या भावाच्या जीवावर कोण उठलेलं आहे. आता घरात रोहिणी आणि अनामिका त्या दोघं असतात, म्हणजे घरी असतात ते. रोहिणी अनामिकाला फोन करते ती घरी गेल्यानंतर, आणि फोनवर आता बोलू लागते की हॅलो अनामिका, आता सगळे सोहमच्या जीवात गुंतले आहेत, कोणालाच कळणार नाही की त्या गोळ्या मी दिलेल्या. अनामिका म्हणते, वेडा आहात का मॅडम तुम्ही? जर काही झालं तर आपलं नाव येईल ना. मी तर इथे, पण तुम्ही तिथे कशा काय मॅनेज करणार आहात? तेव्हा रोहिणी अगदी हसत हसत म्हणते की अगं मी ऑलरेडी सगळं सांभाळलंय. गोळ्यांच्या बाटलीवर कलेचे फिंगरप्रिंट्स आहेत आणि दोष येणार तर तिच्यावरच येणार आहे. मी काहीच नाही केलेलं आहे. स्पष्ट तिथे आहे की गोळ्या झोपेच्या आहेत आणि विष आहे हे कोणाला माहिती आहे. आता रोहिणीला माहित नसतं की ते विष आहे हे समजलेलं आहे सगळ्यांना. ती मस्त कॉन्फिडेंटली आहे की विष आहे असं कोणाला माहिती, आणि ऑलरेडी त्या बॉटलवर आता कलाचे फिंगरप्रिंट्स असतील, माझे नसतीलच. संशय आलाच तर तो कलावर येईल, माझ्यावर थोडी येणार आहे. म्हणून रोहिणी अगदी बिंदास असते, पण अनामिका कुठेतरी चिंतित असते. म्हणजे रोहिणीचा हा डाव जो आहे तो फार खोल होता, पण ती फक्त सोहमचा नाही तर कलेचाही अंत बघत होती. आता एक तीर से दोन निशाणे असं साधायचं असतं तिला. सो आता कला आणि अद्वैत चौकशी करण्याचा प्रयत्न करतात की ते विष नक्की दिलेलं कोणी. दोघंही हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट्स बघत असतात आणि अद्वैत आता कलाला म्हणतो, खरे डॉक्टर म्हणाले की गोळ्या विषाच्या होत्या, पण त्या गोळ्या आणि आणल्या कुठून असतील? त्या आपल्या घरात आल्या कुठून? कारण सोहम असं कधीच करणार नाही जिथपर्यंत मी त्याला ओळखतो. हे सगळं नक्कीच काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय असं मला वाटतंय. तेव्हा कला प्रचंड विचारात असते आणि म्हणते, त्या गोळ्या सोहमला कोणी दिल्या असतील का चांदेकर? नाही म्हणजे हा असा अंदाज वर्तवण्यासाठी आपण म्हणजे वर्तवू नये अशी जागा कुठेच नाही. सोहम जर स्वतःहून या गोळ्या आणणार नाही तर निश्चितच त्याला या गोळ्या कोणीतरी दिलेल्या आहे, आणि कोणी दिलेल्या असू शकतात. काय वाटतं तुला? ते दोघंही आता या गोष्टींचा शोध घ्यायला टपलेलं असतात. प्रत्येकाचा अंदाज ते लावत असतात. अद्वैत म्हणतो की त्याच्या मित्रांपैकी कोणी असं करणार नाही. घरातूनच कोणी असं केलं असेल तर? कला म्हणते की या सगळ्या गोष्टीला पण नाही म्हणायला जागाच नाहीये चांदेकर. कोण देऊ शकतं असं? कला आता विचार करता करता अचानक थांबते आणि म्हणते, चांदेकर, मला आठवतंय त्या दिवशी रोहिणी मॅडम त्याच्याशी बोलत होत्या काहीतरी. तो रडत होता आणि रोहिणी मॅडम काहीतरी कंटिन्यू त्यांचं चालूच ठेवत होत्या आणि त्याला काहीतरी करण्यासाठी उकसवत होत्या. मला नेमकं रजनी मॅडमने किचनमध्ये बोलवलं, नाहीतर मी तिथे जाणारच होते. अद्वैत आता म्हणतो, रोहिणी आत्या? आता रोहिणीचं नाव ऐकून अद्वैतचा चेहरा बदललेला असतो, कारण त्यालाही माहिती होतं जिथे रोहिणी असते तिथे कट कारस्थान असतंच. यापूर्वी रोहिणीचं काही कमी कट समोर आलेले नसतात. आता सगळेजण जेव्हा घरी आलेले असतात तेव्हा सर्व म्हणजे थोडक्यात जमलेले वगैरे असतात. तेव्हा रजनी आता खूप बिचारी रडत असते. सरोज तिला शांत करत असते. सरोज म्हणते, शांत हो रजनी, मला सांग, रडण्याने काही होणार आहे का? तू का स्वतःला त्रास करून घेतेस? उलट असं म्हण की माझा मुलगा लवकरात लवकर बरा व्हावा. आपल्या सोहमला काही होणार नाही, तू काही काळजी करू नकोस आणि बी पॉझिटिव्ह. अगं पॉझिटिव्ह राहा, कशाला एवढी काळजी करतेस? रजनी म्हणते की माझा मुलगा मृत्यूच्या दारात आहे आणि कोणीतरी त्याला विष दिलंय. कोणी दिलं असेल त्याला विष? मान्य आहे तो स्वतःहून स्वेच्छेने पिलं, पण मग त्यावर तर झोपेच्या गोळ्या असं मेन्शन होतं ना. मग त्या गोळ्या कोणी बदलल्या असतील? वहिनी, त्या गोळ्या कोणी बदललेल्या असतील? वहिनी कोण असेल? तेव्हा सरोज म्हणते की कदाचित घरातलंच कोणी असू शकतं. काय ना की आता कोण कधी कोणाचा शत्रू निघेल हे सांगता नाही येत,
आणि म्हणायला गेलं तर घरातलेच आपले शत्रू काही कमी नाही आहेत. राहुल भरूनच तो अंदाज लाव. आता या सगळ्या गोष्टी रोहिणी ऐकते आणि रोहिणीला भीती वाटून येते. रोहिणीला असं वाटतं की विष दिलं हे कसं काय कळलं. आत्ता मात्र आपली काही खैर नाही. तसा बॅकअप तिच्याकडे असतो की कलावर सगळं लोटून देऊ, पण विषच आहे हे कसं काय. कलावर ऑलरेडी सगळ्यांना कॉन्फिडन्स असतो. रोहिणी आज विचार करत असते की ते विष आहे हे कसं काय कळलं यांना सगळ्यांना. आता थेट म्हणते की मला असं वाटतं की रोहिणी मॅडमना याबद्दल विचारलं पाहिजे. तेव्हा लगेच आता आबा म्हणतात म्हणजे. कला म्हणते की लास्ट टाइम मी रोहिणी मॅडमना काहीतरी बोलताना बघितलं होतं सोहमसोबत, आणि त्यांच्या हातात पण सेम बॉटल होती. म्हणजे त्यांना याबद्दल काहीतरी माहिती नक्कीच असेल. आपण त्यांनाच विचारून घेऊयात. आबा म्हणतात की ठीक आहे, बरोबर आहे तुझं. तितक्यात रोहिणी धावतच येते तिच्या अंगावर नकली धक्का खात आणि म्हणते कला, तू माझ्यावर आरोप करतेस. अगं मी का करेन असं काही. मी का देऊ त्याला विष, आणि मला कसं काय माहिती असणार याबद्दल. हे बघ, बोलताना ना विचार करून बोलत जा. हे डायरेक्ट असं तू आरोप नको करत जाऊस. अगं सोहम माझा भाचा आहे, मी का करेन त्याच्यासोबत असं. तुझं डोकं चालतंय का मूर्ख मुली. तेव्हा कला म्हणते की हो, मी तुमच्यावर आरोप नाही करत आहे रोहिणी मॅडम. मी फक्त एवढं बोलले की मला वाटतं की रोहिणी मॅडमना याबद्दल काही माहिती असेल, आपण विचारूया त्यांनाच. मी तर फक्त एवढं म्हणाले. तेव्हा अद्वैत म्हणतो रोहिणी आत्या, तू स्वतःहून तुझ्या अंगावर का ओढतेस. कारण खरं तेवढंच बोलली. असं तर नाहीये ना की खरंच या सगळ्यामध्ये तुझा हात आहे. कारण विचारण्यापूर्वीच तू आधी बोलतेय सगळं. खरं सांग, तू काही केलंय का. तेव्हा कला म्हणते की मी तुमच्यावर आरोप केलेला नसताना तुम्ही असं म्हणालाय म्हणजे नक्कीच तुम्ही काहीतरी केलेलं आहे. कारण मी या सगळ्याबद्दल तर बोललीच नाही. तुम्ही आधीच्या आधी स्वतःला सेफ का करतायत. कलेचा आरोप ऐकून अख्खं घर हादरतं. पण रोहिणीचा चेहरा मात्र भीतीने नव्हे तर रागाने लाल झालेला असतो. तिला कळत नसतं की आता हिला खोटं कसं पाडू. पण ठीक आहे, जे आहे ते आहे. पण आता तितक्यात अद्वैतचा फोन वाजतो. अद्वैतला हॉस्पिटलमधून कॉल येतो. सगळे आता पुन्हा हॉस्पिटलकडे धाव घेतात. आता डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात की रुग्ण शुद्धीवर आलाय, पण अजून बोलायला थोडा वेळ लागेल. कला आता धावतच आत जाते सोहमकडे आणि सोहमचा हात धरते. कलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. कला म्हणते सोहम, बघ ना रे, सगळे तुझ्यासाठी किती प्रार्थना करतायत. सगळ्यांना किती काळजी वाटतेय तुझी. सगळे किती रडतायत आणि तू हे असं केलंस. तितक्यात सोहम म्हणतो वहिनी, आय एम सॉरी, प्लीज मला माफ करा. पण मला असं वाटलंच नव्हतं की एवढं सगळं होऊन जाईल. त्या गोळ्या झोपेच्या होत्या असं सांगण्यात आलं होतं मला, आणि म्हणून मी झोपेच्या गोळ्या तुम्हा सगळ्यांसमोर घेतल्या होत्या. त्या गोळ्या अचानक पॉयझन कशा काय झाल्या. तेव्हा कला म्हणते खरं तर सोहम, आम्ही याच गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. तुला माहितीये, या सगळ्या गोष्टी इतक्या टोकाला जाऊन पोचल्यात की सगळे आपल्याला त्रास करून घेत आहेत. बरं मला सांग, त्या गोळ्या तुला आणून कोणी दिल्या होत्या सोहम. प्लीज खरं सांग. सोहम सुरुवातीला सांगत नसतो. तेव्हा कला म्हणते सोहम, तुला माझी शपथ आहे, कुणाला सांगितल्या होत्या तू त्या गोळ्या आणायला. तेव्हा सोहम अगदी घाबरत बोलतो कमकुवत आवाजात, वहिनी अगं मला त्या गोळ्या ना रोहिणी आत्याने आणून दिल्या होत्या. तिने सांगितलं होतं की या झोपेच्या गोळ्यात. मी तिला खूप मोठ्या मुश्किलने त्या गोळ्या सांगितल्या होत्या. ती आणून देत नव्हती, पण मीच तिला आग्रह धरला. आता रोहिणीने त्या गोळ्या दिल्या आहेत, त्या एका वाक्याने सगळं स्पष्ट होतं आणि घरात खूप मोठा स्फोट उडतो आणि रोहिणीचा भांडाफोड होतो. सगळेजण आता रोहिणी समोर उभे आणि रोहिणी सगळ्यांसमोर उभी. आता रोहिणीला प्रत्येक जण जाब विचारत असतो. आपल्या आपल्या परीने रोहिणीकडून प्रत्येक गोष्ट काढण्याचा प्रयत्न सगळेजण करत असतात. तिला विचारपूस करून हैराण करतात. अद्वैत आता रागात म्हणतो, आत्या हे खरं आहे का. सोहमला तू ती बॉटल दिली होतीस, त्यामध्ये विष होतं हे तुला माहिती होतं का. खरं सांग. तेव्हा रोहिणी अगदी घाबरलेली असते, पण हट्टाने म्हणते की मी काही केलेलं नाही अद्वैत, हा सगळा बनाव आहे. तसं म्हणायला गेलं तर त्या फ्रेंड्स कलाचे पण असतील. कलाला विचार, मी तर देताना फक्त त्याच गोळ्या दिल्या होत्या ज्या द्यायला नको होत्या. म्हणजे मी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. कलाने केलं असेल ते, मला नको सांगूस, हा सगळा बनाव आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, पण झोपेच्याही गोळ्या तू का दिल्यास आता त्याला. तुला त्याची काळजी आहे ना, तू तुझा भाचा आहे असं म्हणतेस. आपल्याच भाच्याला झोपेच्या गोळ्या कोण देतं. जाणून बुजून केलेलं आहेस तू हे सगळं. कला आता आवाज उंचावून म्हणते, रोहिणी मॅडम खोटं बोलू नका. पोलीस स्टेशनच्या रिपोर्टमध्ये तुमचं नाव देण्यात येईल, तुम्ही त्याला विषाच्या गोळ्या दिल्यात असं. आणि तुम्हाला जर ते सगळं नको असेल ना, तर खरं सांगून द्या, का केलं तुम्ही असं. का उठलात सोहमच्या जीवावर. काय बिघडवलेलं होतं त्याने तुमचं. प्लीज आता तरी खरं बोला, खोटं बोलू नका. तेव्हा रजनी पण आता तिचे डोळे सुद्धा पाणावलेले असतात आणि ते म्हणते, रोहिणी वंश, अहो तुम्हाला माझा मुलगा शत्रू वाटला होता का. मी तर तुम्हाला या घरामध्ये बहिणीसारखं प्रेम देत होते. वंश करत तुमच्या मागे मागे फिरायची, तुमचे सगळे हट्ट पुरवायची. अहो मीच काय, माझा तो मुलगा ज्याला तुम्ही विष दिलत, तो सुद्धा आत्या करत तुमच्या मागे यायचा. राहुलला जेल झाल्यापासून तुम्हाला आईपणाची उणीव भासू नये म्हणून, मुलाची उणीव भासू नये म्हणून तो प्रत्येक ठिकाणी हजर राहायचा, जेणेकरून तुम्हाला वाईट नको वाटायला. आणि तुम्ही असं केलं. घरातल्या सगळ्यांचा विश्वास तुटला होता आणि आता रोहिणीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती दिसलीये. ती घरात सगळ्यांना धमकावत असते. ती म्हणते की हो,
केलं मी हे सगळं, कारण मला या घरात नेहमी अपमानच मिळत होता. माझ्या मुलाला या घराच्या बाहेर तुम्ही हकलावून दिलं, त्याला समजून नाही घेतलं. आणि आधीपासून जो मान आम्हाला मिळावा किंवा प्रॉपर्टीतला जो हिस्सा आम्हाला मिळावा, ऑफिशियल वर्कमधलं जे काम मला मिळावं, ते सगळं काम दादाला आणि श्रीकांतला देण्यात आलं. एवढंच नव्हे, मला वाटलं की त्यानंतरून माझ्या मुलाला तरी बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करतील, पण नाही, सगळा तो अद्वैत एकटाच भडकावून बसला. आणि आता सोहमला द्यायच्या तयारीत. का माझा मुलगा काय वेडा आहे, त्याला या घराच्या बाहेर हकलावून दिलेलं आहे आणि त्याला एकटं पाडलेलं आहे? अजून काहीही संपलेलं नाहीये. हे घर मी तुकड्या तुकड्यांनी मोडून टाकणार आहे, कारण मला माझा हिस्सा मिळालेला नाहीये, कारण मला माझा वाटा मिळाला नाहीये. मी कायम अन्याय सहन करत आलेली आहे. अद्वैत आता अगदी रागात म्हणतो, रोहिणी आत्या, या घरात आता तुला स्थान नाही, चालती हो या घरातून. तेव्हा रोहिणी म्हणते, तू हे बोलणारा कोण आहेस? हे घर डॅडचं आहे आणि डॅड मला असं बोलणारच नाही. तितक्यात आबा म्हणतात, रोहिणी, अद्वैत माझा नातू आहे आणि रीतसर तो खडतरे नाही चांदेकर आहे, त्यामुळे तो जे बोलतोय ते बरोबर आहे. चालती हो या घरातून आणि पुन्हा या घराकडे नजर वर करून सुद्धा बघू नकोस. जर या घराकडे पुन्हा साधी नजर वर करून बघितलंस ना तर गाठ माझ्याशी असणारे लक्षात ठेव. निघ या घरातून, असं म्हणत रोहिणीला सगळे धक्का मारून बाहेर काढतात. आणि मग रोहिणीला बाहेर काढला गेल्यानंतर तिचे शब्द सगळ्यांच्या कानात घुमत असतात. संपलं नाही, अजून तरी काहीही संपलेलं नाहीये. या घराचा सूड घेण्यासाठी मी पुन्हा येईन आणि या घरातल्या एक एक व्यक्तीला तरसवून मारणार आहे. या घरात कोणालाही आनंद, प्रेम मिळूच शकणार नाही, कारण त्यामध्ये तुकड्या तुकड्याने मोडायला ही रोहिणी कायम असणार आहे. कला आणि अद्वैत आता रोहिणीला घराबाहेर हकलत असतात आणि दरवाजात उभे असतात. कला आता अगदी गंभीर स्वरात म्हणते, चांदेकर, सगळं संपलंय असं वाटतंय मला, पण रोहिणी मॅडमचे डोळे सांगतायत की त्या पुन्हा येतील. त्या पुन्हा नक्की काहीतरी घोळ घालतील आणि पुन्हा आपल्या घरावर नक्की काहीतरी मोठं सावट उभं राहणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, आणि यावेळी फक्त ती घर नाही, आपला संसार सुद्धा उद्ध्वस्त करायला येऊ शकते. खरे, हे विसरून चालणार नाही. आपल्याला आता तयारीत राहावं लागणार आहे की कधीही काहीही होऊ शकतं. आपल्याला आपल्या संसाराला, आपल्या घर कुटुंबाला वाचवायचंय. तर दुसरीकडे संगीताला कलाने कन्व्हिन्स केलेलं असतं. कला संगीताला म्हणजे सांगण्याच्या तयारीत असते की आपण लवकरात लवकर सोहम आणि काजलचं लग्न उडवून टाकूयात, म्हणजे करून टाकूयात. कारण संगीता आता रेडी झालेली असते. संगीताला पश्चाताप होत असतो तिच्या कृत्याचा आणि तिने त्या माणसासोबतचं लग्न सुद्धा मोडून टाकलेलं असतं, काजलसोबतचं. आता संगीताचं सुद्धा म्हणणं असतं की काजलचं आणि सोहमरावांचं लग्न लवकरात लवकर होऊन जावं. आता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, संगीता त्यांचं लग्न थाटामाटात लावेल का? आणि त्यातल्या त्यात रोहिणीचा बदला आता सुरू होणार आहे. मग पुढचं पाऊल कोणाचं असेल, रोहिणीचं की नियतीचं? जाणून घेण्यासाठी आपली मालिका दररोज बघत चला आपल्या चॅनल नाती मराठीवर. आणि फक्त बघू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला तर मग मित्रांनो, वेळ झाली आता थांबण्याची, पण हो, जाता जाता कमेंट सेक्शन वाचून जाऊयात ना, ज्यामध्ये प्रेक्षकांचं प्रेम, माया आणि आपुलकी अगदी भरभरून भरलेली आहे. तर मित्रांनो, पहिली कमेंट आलेली आहे आनंद केसवानी यांची. त्यानंतरून आहेत उषा पवार, लतिका जाधव, अंजली खरात, त्यानंतरून वनिता सरनोपंत, प्राजक्ता कांबळी, वसंत जोशी, सुशीला मस्के. ही नावं मी रोज बघते, न चुकता ही सगळी नावं येतात. त्यानंतर आहेत संध्या साळवे, धनश्री माने, विजया काटे, मोनिका त्रिलोकेकर, नंदू खाले, रोशनी बैठ, अनंत भोसकर आहेत, सुनीता मेमाने, ओके, मल्लिकार्जुन वाघमारे, पूनम शिरगावकर आणि आहेत अनंत भोसकर. ओके. खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत. तुमचं हे प्रेम असंच राहू देत. तुम्हाला दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. भाऊबीज येते, भाऊबीजेच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि चला आता मित्रांनो, मी इथेच पॉज घेते आज, कारण कमेंट सेक्शन तुमची वाट बघतंय. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुमचं भरभरून प्रेम असंच राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.